तर आज आपण बघणार आहोत आयुर्वेदात आणि पारंपरिक आहारशास्त्रात तिळाला खूप महत्त्व दिले गेले आहे। तर आपण आज बघणार आहोत तीळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे। पहिलं म्हणजे हाडांना बळकटी देतो। तिळामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, झिंक भरपूर प्रमाणात असतं, जे हाडे मजबूत ठेवण्यासाठी आवश्यक आहे। दुसरं म्हणजे हृदयाचे आरोग्य सुधारतं। तिळामध्ये सेसमिन आणि सेसमेलिन हे अँटीऑक्सिडंट्स असतात, जे कोलेस्टेरॉल कमी करण्यात मदत करतात आणि हृदय निरोगी ठेवतात। पचन क्रिया सुधारतात। तिळामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते, त्यामुळे बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो आणि पचन सुधारते। त्वचेसाठी सुद्धा फायदेशीर आहे। तीळ तेल त्वचेला आर्द्रता देते, वृद्धत्वाची लक्षणं कमी करते आणि त्वचा उजळ बनवते। पुढील फायदा म्हणजे ऊर्जा वाढवते व ताकद देते। तिळामध्ये निरनिराळे जीवनसत्व, प्रथिने व निरोगी फॅट्स असतात, जे शरीराला ऊर्जा देतात। पुढील फायदा म्हणजे प्रजनन आरोग्यासाठी उपयुक्त आहे। तीळ हार्मोन संतुलन राखण्यास मदत करते, त्यामुळे स्त्रिया व पुरुष दोघांसाठीही प्रजनन आरोग्यासाठी उपयुक्त आहे। पुढील म्हणजे तोंडाचे आरोग्य सुधारते। ऑइल पुलिंगसाठी तीळ तेल वापरल्यास दात व हिरड्यांचे आरोग्य सुधारते। पुढील म्हणजे उष्णतेपासून संरक्षण। विशेषतः काळे तीळ थंड गुणधर्म असलेले मानले जातात, जे शरीरातील उष्णता संतुलित ठेवण्यास मदत करतात। आता तीळ कसं खाऊ शकतो आपण? तिळाचे लाडू, चटणी, तिळगुळ पोळी किंवा सलाडवर भुरभुरून रोज सकाळी 1 चमचा तीळ पाण्याबरोबर खाल्ल्यास अनेक फायदे मिळतात। किंवा तीळ हे भिजवून किंवा भाजून किंवा त्याचे मोड आणून किंवा गुळासोबत खाल्ले तर तिळाचे आपल्याला जास्तीत जास्त फायदे हे मिळत असतात। पण काहींना प्रश्न पडला असेल की तीळ हे उष्ण गुणाचे आहेत, आपण जर रोज खाल्ले तर उष्णता वाढेल किंवा काही त्रास होऊ शकतो। पण जर तुम्ही योग्य प्रमाणात तीळ खाल्ले तर तुम्हाला त्रास होणार नाही। यासाठी तुम्ही तीळ किती खाल्ले पाहिजे, तर तुम्ही रोज 1 ते 2 चमचा तीळ हे खाऊ शकतात। आता हे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे मी आधी सांगितल्याप्रमाणे खाऊ शकतात। तिळगुळ पोळी, तीळ लाडू, तिळाची वडी या प्रकारे तुम्ही खाऊ शकतात। किंवा रात्री जर तुम्ही झोपण्याआधी दूध घेत असाल तर दुधासोबत 1 चमचा तीळ खाऊ शकता, त्याने झोप येण्यास चांगली मदत होते। म्हणूनच तुमच्या रोजच्या जीवनात तिळाचा नक्कीच समावेश करा, पण तोही योग्य प्रमाणात। आता बघूया तीळ कोणी खाऊ नये। ज्यांची पित्त प्रकृती असेल, शरीरात उष्णता जास्त असेल, त्यांनी खाऊ नये। त्यानंतर प्रसूतीच्या अगोदरच्या व शेवटच्या टप्प्यात गर्भवती महिलांनी खाऊ नये किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच खावे। त्यानंतर ॲलर्जी असलेल्यांनी सुद्धा खाऊ नये। किंवा नुकतीच सर्जरी झाली असेल किंवा रक्तस्राव होत असेल, त्यांनीही खाऊ नये। तर ही होती आजची माहिती। तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे कळवा। धन्यवाद।